ईश्वर देतोच, संघर्ष करावा लागेल, हे मान्य करू, त्रास होईल, पण त्याला त्याचं फळ मिळतं. आम्ही शिक्षक म्हणून नक्की किती यशस्वी झालो याच्याबद्दल कधीतरी शंका वाटत होती की नक्की माझे विद्यार्थी संकटाच्या वेळेस किंवा त्यांना कधीतरी गोंधळ कन्फ्युजिंग स्टेट आली, हे करू का ते करू. अशा वेळेस जर आपल्याला आपल्या गुरुची आठवण झाली, कुठल्याही गुरुची, तर त्या गुरुचं सगळ्यात मोठं यश मानावं असं म्हटलं जातं. माझ्या विद्यार्थ्यांना कधी संकटामध्ये किंवा इंग्लिशची अडचण आली, नात्या गोत्यामध्ये कुटुंबात अडचण आली, त्याला माझी आठवण कधी येत असेल का? जर ती आठवण त्याला झाली तर मी शिक्षक म्हणून यशस्वी झालो, नाहीतर मग मी फक्त पगार घेतो. शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकी शिक्षण नव्हे. आता एका विद्यार्थीने सांगितलं की रंगी सरांची आठवण येते, पॅशन वगैरे. एक विद्यार्थी शेतकरी तो बोलला की तुमच्यामुळे आमचं इंग्लिश चांगलं दुरुस्त झालं, आनंद वाटतो. आणि आयुष्याच्या प्रसंगी कुठेही तुम्हाला एवढे गुरु आहेत, कुठल्याची आठवण झाली तर ते त्या गुरुचं खरं यश आहे. आता माझा हा विद्यार्थी प्रवचन करतो, इतका आनंद झाला. त्यांनी सांगितलं हिंदू संस्कृती जपा. बघा, आज सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांनी सगळ्या भारतीय पेहरावामध्ये आलेल्या आहेत, साडीमध्ये आलेल्या आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट. आज जग कुठे चाललंय आपण बघतोय. मुलं असो मुली असो, संस्कार बाप किती बिघडला, फारसं बिघडत नाही, त्याने गुरु नाही हे मान्य, पण एक वेळ बिघडला तर फारसं बिघडत नाही. पण संस्कार खरी जी टिकवते ती आई टिकवते. आपल्या मुलीने कसे कपडे मुलीला आणावेत हे आईने ठरवले. पिक्चरवाले काही दाखवतात, फॅशन नाही असं आपल्या. आणि मुलीने चांगले कपडे वापरावे यासाठी आपणही चांगले वापरावे हे पण. मी जर समजा परिमुडा घालून समोर बाजारात गेलो भाजीपाला घ्यायला, माझा मुलगाही करत नाही, हे ही वस्तू. तर मित्रांनो, तुम्ही हे सगळं जपत आहात, जपणार आहात याची मला खात्री आहे. तुम्ही असे सुसंस्कारित राहा, आई वडिलांवर प्रेम करा. त्रास होतो, म्हातारे माणसं किरकिरी असतात. आता एक सण आठवलं म्हणून म्हातारे माणसामध्ये त्रास सहन करा, आमचा त्रास होईल तुम्हाला. एक माणूस दुकानात जातो आणि म्हणे मला 1111 मोहरीचे दाणे पाहिजे मोजून, पूजेला लागतात कमी नाही जास्त. त्या माणसाने म्हणे याच्यात एक पाकिट आहे, इतक्या ग्रॅमचं ते पाकिट यांना. त्यांनी ते पाकिट म्हणजे याच्यात नक्की 1111 आहेत का म्हणजे मोजून बघा. बरं तू कसं काय मोजून टाकलंय म्हणे माझा बाप पण तयार आहे तुमच्यासारखा. म्हणजे ते पण असाच त्रास देतात आम्हाला, तुम्ही त्रास करता, आम्ही सहन करतो. ते सांगायचा हेतू काय, म्हातारा माणूस असला की थोडाफार त्रासदायक होऊ शकतो. दुसरी एक गोष्ट थोडक्यात सांगतो. मी रिटायर झाल्यानंतर लेखन आणि वाचन आणि सामाजिक बांधिलकी सगळ्यांना भेटणं हा माझा छंद आहे. मी शेती माझी कोरडे, शेतीकडे कधी लक्ष दिलं नाही, दुसरा कुठला बिझनेस नाही. क्लासेस वगैरे मला खूप आग्रह होता, ते पण केलं नाही, भरपूर झालं. मी माझा छंद जोपासतोय, लेखन आणि वाचन. आणि हे माझं पहिलं पुस्तक आहे सप्तरंगी. याच्यामध्ये माझीच कहाणी आहे, आत्मकथन आहे. आणि मला ते मित्र भेटले, गुरु भेटले, याच्याबद्दल 2 पुस्तकं मी आणलेली आहेत. 2 पुस्तकं आणलेली आहेत, एक मुलींसाठी, एक मुलांसाठी. ज्याला खरोखर वाचायची आवड असेल त्यांनी ते घ्या. आवडलं, वाचून झाल्यावर दुसरं, जसं आता व्हॉट्सअपचा डेटा आपण ट्रान्सफर करतो, मेसेज फॉरवर्ड, तसं फॉरवर्ड करा. आणि दुसरं एक म्हणतोय, एवढ्या 1-1.5 महिन्यामध्ये माझं पुढचं पुस्तक येत आहे, जाट मराठा आणि पानिपत. आता इथे मराठा म्हणजे मराठी माणूस, पेशवे, शिंदे, होळकर यांच्याशी जो जाट सरदारांचा राजांचा संबंध आहे पानिपतमध्ये आहे, त्याच्याबद्दलचा इतिहास आहे. 5 वर्ष मेहनत करून उत्तर भारत सगळं फिरून आणि मी तो लिहिलेला आहे. तर कधी ते पुस्तक वाटलं पब्लिश होईल त्यावेळेस तुम्ही जरूर ते वाचा. अगदी माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, तब्येत चांगली आहे, सगळं चांगलं आहे. तुम्ही चांगले राहा, एवढं प्रेम करा. आणि पुन्हा कधी संधी मिळाली भेटायची कधीही बोलवा, आम्ही तयार. धन्यवाद. धन्यवाद सर.